आमच्या देशामध्ये आजचा जो दिवस आहे, आमच्या राज्यामध्ये खास करून जालना जिल्हा मतदारसंघ आणि औरंगाबाद जिल्हा मतदारसंघामध्ये आज भव्य पर्व साजरा करण्याचा दिवस आहे। गरीब लोक कामधंदे सोडून आज मतदान करायला प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहे। मित्रांनो, जमिनी हकीकतवर आम्ही तुम्हाला थोडक्यात जालना मतदारसंघातील काही औरंगाबाद मतदारसंघातील घटना थोडक्यात तुरळक दाखवित आहे। ते चित्राच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकतात। कुठं काही अनुचित घटना झालेली आहे, पण तसं मतदान सुरळीत पार पडलेलं आहे। जसे की फुलंब्री तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये 5 वाजेपर्यंत कुठेही काही अनुचित घटना घडलेली नाही। सुरळीत मतदान झालेलं आहे आणि चालू आहे। ये जितने सभी व्यापार है तो कल्याणकारी साहब के लिए काम कर रहे हैं। सभी लोग जो है 50% जवळजवळ मतदान झालेलं होतं आणि मतदान चालू होतं। अमरावतीमध्ये असं लोकांचे म्हणणे आहे का मशीन थोडं स्लो चालत आहे, 10 ते 12 मिनिट एका मशीनला लागत आहे। त्याच्याकरता ओके जैनपूर कोट्यातील मतदान स्टॉप, जैनपूर कोट्यातील मतदान स्टॉप, जैनपुर कोट्यातील मतदान स्टॉप कमल दापता। बहुत सारे इलाकों के अंदर अभी अराउंड 50% वोटिंग हुई है। तो मैं आप सभी लोगों से ये अनुरोध करना चाहूँगा कि आप लोग अपने घर के बाहर निकले और 6 बजे तक अगर जितने भी लोग जो पोलिंग बूथ के ऊपर चले जाते हैं, चाहे फिर वो 100 रहो, 500 रहो या 1000 रहो, अगर एक मर्तबा उनके प्रेमिसेस के अंदर आ जाते हैं, उनके कंपाउंड के अंदर आ जाते हैं, तो हर एक को वोट देने का इख्तियार होता है। तो आप ये मत समझिएगा कि 6 बजे बिल्कुल ख़त्म होने वाला है करके। अगर आप 6 बजे से पहले अंदर चले गए तो यकीनन आपको भी ये मौका मिल सकता है और आप भी अपने वोट का इस्तेमाल कर सकते हैं। तो बहुत कीमती होता है आपका वोट और यकीनन आप लोग उस वोट का